जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ। प्रियांनो, या सकाळच्या मन्नामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ज्यांनी हा चॅनल सबस्क्राईब केला, शेअर केला, लाईक केला, त्या सर्वांना देव बाप आशीर्वादित करो। आणखीन हे देवाचं वचन जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचवूया आणि हे वचनाचा आनंद आणि आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये घेऊया। या शेवटच्या काळामध्ये जगत असताना देव बाप तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो। आणि या सकाळच्या मन्नामध्ये, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्वागत आहे। आपण सुरुवातीची प्रार्थना करू। हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा। पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित होत आहोत। प्रिय प्रभूजी, या सकाळच्या समय आम्ही तुझी भक्ती करत असताना तू आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा। प्रभू, ही सकाळची वेळ आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत। प्रभू, मी तुझ्या वचनातून बोलत असताना तू माझा ताबा तू घे, येणारे शब्द तू दे। आणि प्रिय प्रभू, तुझ्या वचनातून बोलत असताना तू मला शक्ती दे, सामर्थ्य दे। माझा सर्वस्वी ताबा तू घे, माझ्या विचारांचा, माझ्या मनाचा, माझ्या हृदयाचा, माझ्या जीवनाचा ताबा तू घे, तुझं गौरव दे। प्रत्येक ऐकणाऱ्या व्यक्तीला तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे। प्रत्येकाचं जीवन बदलल्या जाऊ दे। प्रभू, ह्या जगामध्ये जगत असताना तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य आणि मार्गदर्शन कर। प्रिय प्रभूजी, आम्ही प्रार्थना करत आहोत। प्रभू, आमच्या भारत आणि पाकिस्तान याचे जे काही युद्ध चालू आहे त्या युद्धामध्ये प्रिय प्रभू येशू आमच्या भारतीय सैनिकांना तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि योग्य ज्ञान, योग्य बुद्धी तू दे आणि तुझ्या नावाचं गौरव दे पित्या परमेश्वरा। बॉर्डरवर तिथे रक्षण करत असताना प्रभू त्यांच्या संगतीत राहून तुझं गौरव त्यांच्या जीवनाद्वारे होऊ दे। हो पित्या परमेश्वरा, सर्व परिस्थिती प्रभू तुझ्या कंट्रोलमध्ये असू दे। आमच्या देशाचं शत्रू राष्ट्रापासून तू रक्षण कर, दहशतवादी हल्ल्यापासून तू आमचं रक्षण कर आणि प्रत्येक नागरिकाचं तू रक्षण कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा। देवापा, आमच्या देशावरील हे सर्व संकट तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक आणि तुझं गौरव होऊ दे। हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवापा। प्रिय प्रभू येशू, आजच्या प्रार्थनेचा ताबा तू घे, तुझं गौरव दे। ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आमेन। प्रियांनो, या सकाळच्या मन्नामध्ये, या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण हे गीत गाऊया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया आणि देवाच्या नावाला गौरव देऊया। आपण गीत गाऊया, नारे लगाओ और गाओ रे। हे गीत गाऊन आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊ। नारे लगाओ और गाओ रे, झंडा मसीह का फैलाओ रे। नारे लगाओ और गाओ रे, झंडा मसीह का फैलाओ रे। हालेलुया, 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 हालेलुया। जीवन से उलझा हुआ राही, यीशु के पास तुम आओ रे। जीवन से उलझा हुआ राही, यीशु के पास तुम आओ रे। गम की ये राहें सब छोड़ो, जिंदगी में अब कुछ जोड़ो रे। गम की ये राहें सब छोड़ो, जिंदगी में अब कुछ जोड़ो रे। हालेलुया, 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 हालेलुया। नारे लगाओ और गाओ रे, झंडा मसीह का फैलाओ रे। लंबा सफर जिंदगी का, सच्चाई कोई ना जाने रे। लंबा सफर जिंदगी का, सच्चाई कोई ना जाने रे। आंखें ऊपर को लगाओ,
यीशु के पास तुम आओ रे, आंखें ऊपर को लगाओ, यीशु के पास तुम आओ रे। हालेलुया 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 हालेलुया। यीशु का मृत्यु हुआ है, पापों का अंत उठाए, यीशु का मृत्यु हुआ है, पापों का अंत हुआ है, खुशियाँ बांट रहा है, प्रेम की धारा वही है, खुशियाँ बांट रहा है, प्रेम की धारा वही है। हालेलुया 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 हालेलुया। देवबाप करो या सर्वांना या गीताद्वारे देवबाप आशीर्वादित करो आणि खरोखर देवबाप महान असा परमेश्वर आहे। प्रियांनो, आपण मागील भागामध्ये आपण पाहिलं होतं की देवाने कस काय निर्मिती केली होती आणि त्या ठिकाणी मनुष्याला कसं निर्माण केलेलं आहे। आणि मग पहा, ह्या ठिकाणी आम्हाला देवाचं वचनातून आपण पाहणार आहोत, नव्या वचनापासून आपण पुढे पाहणार आहोत। तेव्हा परमेश्वर देवाने आदमास हाक मारून म्हटले, तू कोठे आहेस? तो म्हणाला, मी बागेत तुझा आवाज ऐकला तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिवून लपलो। देवाने म्हटले, तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ खाऊ नको अशी मी तुला आज्ञा केली होती, त्याचे फळ तू खाल्लेस काय? आदाम म्हणाला, जी स्त्री तू मला सोबतीस दिली तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले। परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला, तू हे काय केलं? स्त्री म्हणाली, सर्पाने भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले। तेव्हा परमेश्वर देव सर्पास म्हणाला, तू हे केले म्हणून सर्व ग्राम पशु व वंचर यापेक्षा तू शापग्रस्त हो। तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील, आणि तू व स्त्री तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापेन। ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील। पहा, ह्या ठिकाणी आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते, आदम आणि हवेने त्या ठिकाणी पाप केलेला आहे। पापाचा उगम ह्या जगामध्ये झालेला आहे। पाप देवाने जी आज्ञा दिली होती ती आज्ञा आदम हवेने मोडलेली आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे। परंतु प्रियांनो, एका गोष्टीचा अभाव त्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी होता। पहा, जेव्हा देवबाप त्या ठिकाणी आला त्यावेळेस ते देवापासून दूर गेले, देवापासून ते झाडामध्ये लपले, कारण त्यांच्या जीवनामध्ये पाप आलं। त्याआधी त्यांचं जीवन असं होतं की देव ज्यावेळेस येत होता ते देवाला त्या ठिकाणी ते सामोरे जात होते, त्यांना लपण्याची गरज नव्हती, कारण जीवनामध्ये पाप आल्यानंतर आम्ही देवापासून लपण्याचा प्रयत्न करत असतो। प्रियांनो, हीच परिस्थिती आज आमच्या जीवनामध्ये आहे की आमच्या जीवनामध्ये पापी स्वभाव आला की आम्ही देवापासून दूर असतो। आमच्या जीवनामध्ये पाप आलं म्हणजे आम्ही देवापासून दूर जातो आणि देवाच्या कार्याला आम्ही मुकत असतो। आणि पहा प्रियांनो, देवाची समक्षता आम्हाला त्या ठिकाणी आवडत नाही, कारण आमच्या जीवनामध्ये पाप हे खूप मोठं घर करून बसलेलं असतं। ज्याप्रमाणे आदम हवा लपलेले होते त्याचप्रमाणे आज आम्ही देवापासून लपत आहोत, देवापासून दूर जात आहोत। प्रियांनो, आज या ठिकाणी देवाला आदमाला हाक मारायची गरज पडलेली आहे। देवा त्या ठिकाणी म्हणतो, आदमा तू कोठे आहेस? आदमा तू कोठे आहेस? असा प्रश्न त्या ठिकाणी देवाला
पडलेला आहे आणि पहा त्या ठिकाणी तो आदामाला हाक मारत आहे. आणि आज आम्ही त्या पापी स्वभावामुळे देवापासून लपलेलो आहोत. त्या पापाच्या झाडाझुडपात आम्ही लपलेलो आहोत. त्या पापामध्ये आम्ही संरोग झालेलो आहोत. आम्हाला देवाचं धार्मिक जीवन आवडत नाही, आम्हाला देवाची समक्षता आवडत नाही, आम्हाला देवाची पवित्रता आवडत नाही, कारण आमच्या जीवनामध्ये अद्यापही अजून पाप आहे. पापाचा स्वभाव आमच्या जीवनामध्ये आहे, म्हणून आम्हाला या सर्व गोष्टी आवडत नाही. आता या ठिकाणी तर आदामाने पाप केलं होतं. देवाला त्या ठिकाणी लगेच कळालं. देवा त्या ठिकाणी काय म्हणतोस की मी तुला आज्ञा केली होती. त्या झाडाचं फळ खाऊ नकोस आणि तू ते खाल्लं. पहा, आणि मग नंतर आदाम 12 वचनामध्ये म्हणतो की जी स्त्री तू मला सोबतीस दिली तिने त्या झाडाचे फळ मला आणून दिले, ते मी खाल्ले. आता ह्या ठिकाणी आदामाने पापाची कबुली दिली नाही, तर स्त्रीवर त्याने त्या ठिकाणी ढकललेला आहे. स्त्रीला देखील विचारण्यात आलं, तर स्त्रीने देखील त्या ठिकाणी सांगितले की मला सर्पाने भुरळ घातली म्हणून मी ते खाल्लं. प्रियांनो, ज्या वेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये पाप करतो त्यावेळेस आम्ही झोपी गेलेलो असतो का? नाही, आम्ही जाणून बुजून त्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि ह्या ठिकाणी देवाने आज्ञा दिली होती, ती आज्ञा ह्या दोघांनी मोडली. आजही आमच्या जीवनामध्ये तेच प्रकार होत आहेत. प्रियांनो, आज या सकाळच्या समय मी तुम्हाला सांगू इच्छित आहे, आमच्या जीवनामध्ये जर आदाम हवेसारखा जर पापी स्वभाव असेल तर आजच तो आम्ही काढून टाकूया, कारण देवाची समक्षता आमच्यापासून तुटल्या जाऊ शकते. देवापासून आम्ही दूर जाऊ शकतो, आणि देवापासून जर आम्ही दूर केलो तर आमच्या जीवनामध्ये अंधकार, आमच्या जीवनामध्ये आजार, आमच्या जीवनामध्ये संकट, आमच्या जीवनामध्ये कलह, आमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या समस्या निर्माण होतील. आणि पहा, या ठिकाणी आदाम हवेने एकमेकावरती लोटलेलं आहे. स्वतः पाप केलं हे कबूल केलं नाही देवाच्या पुढे. प्रियांनो, त्यांना देवाच्या पुढे संधी होती, परंतु त्यांनी एकमेकावरती लोटलं आणि देवाच्या पुढे ते अंतर पावलेले आहे. आणि मग पहा, 14व्या वचनामध्ये 13व्या वचनामध्ये स्त्री म्हणाली, सर्पाने मला भुरळ घातली आहे म्हणून मी ते खाल्ले. भुरळ आज आम्ही स्त्रियांच्या जीवनामध्ये पाहत आहोत. स्त्रिया लवकर पापामध्ये पडतात. मी स्त्रियांना दोष देत नाही, परंतु स्त्रिया ह्या पापामध्ये पडतात, कारण हवेचा स्वभाव त्यांच्या जीवनामध्ये आहे. आणि आदाम बायकोच ऐकणार आहे. बायको जे सांगल त्याप्रमाणे करणार आहे. आजचा आदाम तर खूपच वेगळा आहे. बायकोच्या संमतीशिवाय घरात पाहुणे देखील येऊ देत नाही. बायकोला विचारावं लागतं, बाबा बाई आज पाहुणे येणार आहे, त्यांना येऊ देऊ का? परमिशन. ही सगळ्यात अत्यंत वाईट आणि खेदाची गोष्ट आहे कुटुंबामध्ये. या ठिकाणी स्त्री म्हणते की मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्लं. तिने देखील चूक कबूल केली नाही. म्हणून आज प्रियांनो, आज मी सर्व स्त्रियांना आवाहन करत आहे की प्रार्थनेमध्ये मजबूत राहा. भुरळ घालणाऱ्या पापापासून तुम्ही दूर राहा. भुरळ घालणाऱ्या दुष्टापासून तुम्ही दूर राहा आणि परमेश्वराजवळ या. देवाच्या शब्दावरती त्यांनी विश्वास ठेवला नाही.
आणि देवाच्या समक्षतेला त्या ठिकाणी ते अंतर पावलेले आहे। पहा, त्यांनी त्यांची चुकांची कबुली केली नाही, पापांची क्षमा देवाजवळ मागितली नाही, उलट त्यांनी एकमेकावरती दोषारोप केलेले आहे, एकमेकावरती पाप लोटलेले आहे। आजही आम्ही त्याच गोष्टी करत आहोत। आदाम हवेचा स्वभाव आजही आमच्या जीवनामध्ये आहे। आम्ही एकमेकावरती त्या ठिकाणी लोटत आहोत पाप। प्रियांनो, आज आमच्या पापांची कबुली आम्ही दिली पाहिजे। आणि मग नंतर पहा, परमेश्वराने सापाला त्या ठिकाणी, त्या सर्पाला शाप दिलेला आहे। तेव्हा परमेश्वर देव सर्पास म्हणाला, तू हे केले म्हणून सर्व ग्राम पशु वंचर यापेक्षा तू शापग्रस्त हो। पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील, आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन। ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील। तो स्त्रीला म्हणाला, मी तुझे दुःख व तुझे गर्भधारण बहुगुणित करीन। तू क्लेशाने लेकरे प्रसवशील, तरी तुझा नोढा नवऱ्याकडे राहील, तो तुझ्यावर स्वामित्व चालवेल। आणि आदामास तो म्हणाला, तू आपल्या स्त्रीचे ऐकले व ज्या झाडाचे फळ खाऊ नको म्हणून मी तुला आज्ञा केली होती, त्याचे फळ तू खाल्ले, म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे। तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील। पहा, या ठिकाणी पाप केलं तर पापाची त्या ठिकाणी शिक्षा मिळालेली आहे। आज आम्ही पाहतो पती पत्नीमध्ये नवरा बायकोला खूप मारतो, त्रास देतो, तरी बायकोचा ओढा कोणाकडे राहतो? नवऱ्याकडे राहतो। हा शाप पूर्वीपासून चालत आलेला आहे। आणि नवरा आयुष्यभर कष्ट करत आहे, आयुष्यभर कष्ट करत आहे, तरी त्यांना त्या गोष्टी पुऱ्या पडत नाही। हे देवाने दिलेले जे जुने शाप आहे ते आजही आमच्या जीवनामध्ये येत आहेत। कारण आमचं जीवन जर पापी असेल तर पहा, ती तुला काटे व कुसळे देईल, तू शेतातले पीक खाशील, तू आपल्या निडाळाच्या घामाने भाकर खाशील। व अंती पुन्हा मातीला जाऊन मिळशील, कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे, तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील। आदामाने आपल्या बायकोचे नाव हवा ठेवले, कारण ती अवघ्या जीवदारी जनांची माता होय। मग परमेश्वर देवाने आदाम व त्याची स्त्री यासाठी चर्म वस्त्रे करून त्यास घातली। मग परमेश्वर देव म्हणाला की पहा, मनुष्याला बरे वाईट कळू लागून तो आमच्यातला एक समान झाला आहे, तर आता कदाचित तो आपला हात जीवनाच्या झाडाला लावून त्याचे फळ काढून खाईल व सर्व काळ जिवंत राहील। यास्तव ज्या जमिनीतून त्यास उत्पन्न केले होते तिची मशागत करावी म्हणून परमेश्वर देवाने त्यास एदेन बागेतून बाहेर काढून लावले। देवाने मनुष्यास बाहेर घालवले आणि जीवनाच्या झाडाकडे जाणाऱ्या मार्गाची राखण करण्यासाठी एदेन बागेच्या पूर्व भागी करुबीम व गरगर फिरणारी ज्वालारूप तलवार ठेवली। पहा, देवाने एदेन बागेमध्ये जेव्हा आदाम आणि हवेने पाप केलं त्या टायमाला देवाने त्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये शाप आले। आणि मग देवाने पाहिलं की आता ह्यांनी पाप केलेले हे एदेन बागेमध्ये राहण्यासाठी योग्य नाही। देवाने त्या एदेन बागेतून त्यांना बाहेर काढून टाकलेलं आहे
आणि मग त्या ठिकाणी देवाने एदेन बागेमध्ये अजून एक झाड होतं, ते म्हणजे जीवनाचं झाड होतं. त्या जीवनाच्या झाडाचा देखील त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. बघा, मनुष्याने चांगली गोष्ट निवडली नाही, त्याने काय केलं, देवाच्या समान होण्यासाठी त्या ठिकाणी ते बरे वाईट त्याचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ त्या ठिकाणी खाल्लेलं आम्हाला दिसतंय. त्या ठिकाणी जीवनाचं देखील झाड होतं. त्या जीवनाच्या झाडाच्या बद्दल त्यांना बघा, त्या ठिकाणी त्यांनी खाल्लं नाही. कदाचित त्यांनी जीवनाच्या झाडाचं फळ खाल्लं असेल तर ते सर्व काळ ते देवाच्या समक्षतेमध्ये त्या ठिकाणी राहिले असते. परंतु त्यांची निवड त्या ठिकाणी चुकीची आम्हाला दिसते आणि ते देवाच्या समक्षतेला ते अंतर पावलेले आहे. देवाची सहभागिता त्या ठिकाणी तुटलेली आहे. पहा, आज आमच्या जीवनामध्ये देवाची सहभागिता तुटलेली आहे का हे आम्ही पाहणार आहोत. कारण परमेश्वर देवाने आमच्यावरती प्रेम केलेलं आहे. त्या ठिकाणी आदाम हवेने पाप केलं, परंतु त्या ठिकाणी देवाचं प्रेम मनुष्यावरील कमी झालं नाही, तर देवाने मानवाच्या पापापासून मुक्ती मिळावी म्हणून देवाने त्या ठिकाणी काय केलं, आपला प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला जगामध्ये पाठवलेलं आहे. तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा व्हावी म्हणून त्याला त्या क्रूसावरती पाठवलेलं आहे. त्याचं बलिदान त्या ठिकाणी क्रूसावरती केलेलं आहे. तो त्या ठिकाणी मेला, तो पुन्हा उठला, स्वर्गात गेला आणि तो आम्हा प्रत्येकाला तो घ्यायला येणार आहे. त्याच्या रक्तामुळं तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा झालेली आहे आणि पुन्हा देवाची आणि आमची समक्षता त्या ठिकाणी जोडल्या गेलेली आहे. प्रियांनो, आमच्यावर आलेले शाप सर्व प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्यावरती घेतले आणि आम्हाला त्या पापापासून मुक्ती दिलेली आम्हाला दिसत आहे. म्हणून प्रियांनो, या सकाळच्या वेळी आम्ही ह्या वचनाचा अभ्यास करणार आहोत आणि आमच्या जीवनातील अपराध, आमच्या जीवनातील पाप, आमच्या जीवनातील सर्व पापी स्वभाव आम्ही प्रभू येशूच्या नावामध्ये काढून टाकणार आहोत. आणि कारण त्याच्या प्रिय पुत्रामुळे आज आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र झालेलं आहे. आणि पुन्हा एकदा त्याच्या सहभागितेमध्ये त्याने आम्हाला एकत्र केलेलं आहे. देवाच्या मध्ये आणि मानवामध्ये जी पापाची आड भिंत होती ती प्रभू येशू ख्रिस्ताने तोडून टाकलेली आहे आणि आम्हाला नवीन जीवन दिलेलं आहे. प्रियांनो, ह्या शेवटच्या काळामध्ये आम्ही जगत असताना अद्यापी आमच्या जीवनामध्ये जे देवामध्ये आणि आमच्यामध्ये जे पाप आडभिंत असं भिंतीप्रमाणे उभे असेल तर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ते तोडून टाकूया. आमच्या पापाची कबुली, आमचा पापी स्वभाव आम्ही पूर्णपणे काढून टाकणार आहोत. प्रियांनो, आज सकाळच्या वेळी आम्ही पश्चाताप करणार, आमचं जीवन त्या प्रभू येशू ख्रिस्ताला देणार आणि जो आदाम हवेचा जो पाप करणारा स्वभाव आहे तो आमच्या जीवनातून, आमच्या कुटुंबातून, आमच्या परिवारातून, आमच्या देशातून, या सर्व राष्ट्रातून, या पृथ्वीवरून नष्ट करून टाकूया आणि त्या जिवंत देवाच्या पवित्र चरणाजवळ आपण जाऊया. देवबाप, ह्या छोट्याशा वचनाद्वारे देवबाप तुम्हाला मला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवबापा. पुन्हा एकदा या वचनातून तू आम्हाला जागृत केलेला आहे. आमच्या जीवनातील जो पापी स्वभाव आहे तो आम्ही काढून टाकावा आणि तुझ्या पवित्र चरणाजवळ यावं. प्रिय प्रभू येशू, या आदाम आणि हवेच्या जीवनामधून ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टी आमच्या जीवनामधून तू काढून टाकलेल्या आहे. प्रभू, तू आमचे सर्व शाप तुझ्यावरती घेतले आणि आम्हाला त्या शापापासून बंद मुक्त केलेले आहे. प्रिय प्रभू येशू, आज आम्ही प्रार्थना करत आहोत, अद्याप आमच्या जीवनामध्ये पापी स्वभाव असेल तर तो तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. आम्हाला शुद्ध कर, आम्हाला पवित्र कर आणि आम्हाला पापापासून तू दूर ठेव आणि तुझं गौरव आमच्या जीवनामध्ये
उतरून दे प्रभू. आज जे काही उपास प्रार्थना आहे ते सर्व उपास प्रार्थना तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे पित्या परमेश्वरा. देवापा जे आजारी आहेत त्यांना तू आपल्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर, त्यांचा बिछाना तू मोकळा करून टाक. ओ पित्या परमेश्वरा, ज्या निराशेत आहे त्यांच्या जीवनातील निराशा तू काढून टाक. जे आध्यात्मिक अडचणीमध्ये आहे त्यांच्या जीवनातील आध्यात्मिक अडचणी तू काढून टाक प्रभू. जे आत्म्याने भुकेलेले आहेत, तुझा शोध करत आहेत प्रिय प्रभू येशू, त्यांच्यापर्यंत तुझं वचन जाऊ दे. तुझ्या दासांना त्यांच्यापर्यंत पोहोचवून तुझ्या नावाचं गौरव दे प्रभू. आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र ठेवण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. तुझं संजीवन आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये उतरून दे. पवित्र सामर्थ्याने तू भर. आमचं जीवन तू शुद्ध कर, आमच्या जीवनामध्ये उतरून दे. आमच्या जीवनातील सर्व वाईट गोष्टी तू काढून टाक. आमच्या जीवनातील घाणेरडे पाप तू काढून टाक. ओ पित्या परमेश्वरा, या सकाळच्या समय तुझ्या लेकरांचा तू स्वीकार तू कर, माझा स्वीकार तू कर प्रभू येशू ख्रिस्ता. प्रिय प्रभू येशू, तुझ्या पवित्र आत्म्याने तू भर, पवित्र सामर्थ्याने तू भर, अभिषेकाने तू भर, अभिषेकाने तू भर. सर्व पाप आमच्या अपराध तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाकलेले आहेत. आम्हाला तू आमच्या पापांची क्षमा केलेली आहे, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. हालेलुया, धन्यवाद येशू बाबा. सर्व प्रकारचे घाणेरडे आजार येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. आत्महत्येचे विचार निघून जात आहे, कर्ज बाजारी पण निघून जात आहे. हो पिता परमेश्वरा, हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. सर्व तंटा, सर्व भांडण आमच्या प्रत्येक कुटुंबामधून निघून जात आहे, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभू येशू, तुझ्या प्रिय लोकांना तुझ्या जवळ तू घे. प्रिय लोकांच्या जीवनामध्ये संजीवन भर, वचन भर, तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर, तुझ्या नावाचं गौरव दे. विशेष करून आम्ही प्रार्थना करतो आमच्या देशासाठी, आमच्या देशातील सर्व नेत्यांसाठी, आमच्या सैनिकांसाठी. प्रभू तू त्यांच्या संगतीतून राहा आणि प्रिय प्रभू येशू, आतंकवादी दहशतवादाचा बिमोड करत असताना आमच्या देशाला, देशातील प्रत्येक सैनिकाचा रक्षण करता तू हो. आमच्या देशाचं सर्व शत्रू राष्ट्रांपासून तू रक्षण कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. तू आमच्या देशाचं तू रक्षण कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. दोन्ही देशामध्ये शांतता प्रस्थापित कर. प्रिय प्रभू येशू, आतंकवादी कारवाई करणारं जे जीवन त्या देशाचं आहे, त्या देशातील नागरिकांचे डोळे तू उघड, त्या देशातील नेत्यांचे तू डोळे उघड आणि प्रिय प्रभू येशू, आतंकवादी कारवायापासून त्यांना प्रिय प्रभू येशू दूर ने आणि प्रिय प्रभू येशू, त्यांचं जीवन तू बदलून टाक आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. प्रिय प्रभूजी, आम्ही प्रार्थना करत आमच्या सैनिकांसाठी, आमच्या देशातील सर्व व्यवस्था तू आशीर्वादित कर. सैनिकांचा तू पाठबळ तू हो आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. हो पित्या परमेश्वरा, या सकाळच्या समय तू आमची प्रार्थना ऐकलीस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, आज दिवसभरातील सर्व उपास प्रार्थना तू आशीर्वादित कर आणि सर्वांचं येणं जाणं तू सुरक्षित तू ठेव. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून जाय, आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 97 30 30 16 68 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देव आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. आमेन.